नमस्कार. चला आज जास्त लोकांची न आवडणारी भाजी करूया आपण, म्हणजेच कारलं. बऱ्याच लोकांना कारलं आवडत नाही, पण असं बनवलं तर त्यांना तर आवडेलच, पण ज्याला आवडतं त्याला अजून जास्त आवडेल. म्हणून हे कारलं मी असं मधोमध कापून उभे उभे काप करून घेतले त्याचे व पाण्यात घातले. पाण्यात काही टाकलेलं नाही, साधं पाणी आहे. व दुसरीकडे बटाट्याचे साल काढून घेते. सगळीकडून बटाट्याचे साल काढून घेते. आणि प्लीज व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा. बटाट्याचेही साल काढून झाल्यानंतर त्यालाही मधोमध कापून घेते. त्याचे उभे काप करून घेतले. जास्त जाडही नाही करणार, जास्त पातळही नाही करायचे. मीडियम साईजमध्ये कापून घेतले. तेही पाण्यात घालून घेते. आणि पाण्यातून झाल्यानंतर एका रुमालावरती ते आपण कारल्याचे काप पसरवून घेऊ, म्हणजे त्यातलं पाणी कमी होईल. तसंच बटाट्याचे काप काढून घेतले. आणि दुसरीकडे मी टोमॅटो घेते कापायला. टोमॅटो धुवून त्याला अर्धा कापून घेतला, त्यालाही उभाच कापला आहे. आणि एक कांदा घेतला आहे, त्या कांद्याचंही साल काढते. त्यालाही मी उभाच कापून घेते. पातळ छान उभा कापून घेतला, बारीक नाही करत. दुसरीकडे कढईत तेल गरम करायला ठेवलं होतं. आणि तेल गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला कारल्याचे असे काप घालून घ्यायचे व त्याला बारीक गॅसवरती तळून घ्यायचं. जास्त नाही तळायचं, थोडंसं बारीक गॅसवरती सारखं हलवत राहायचं. तळल्यानंतर कारल्याचा कलर जास्त डार्क दिसतो असं वाटतं, छान दिसतंय. आणि ज्यांना आवडणार नाही त्यांना नक्कीच आवडेल, एकदा करून पहा. सगळीकडून हलवल्यानंतर कारल्याचं मी एका प्लेटमध्ये काढून घेते. आणि परत त्याच तेलामध्ये बटाट्याचे कापही घालते. तेही बारीक गॅसवरती बटाट्याचे काप परतून घेते. सगळीकडून हलवून घेते छानपैकी. व तेही त्यांनाही सोनेरी कलर आल्यानंतर थोडासा तेही काढून घेते. छान दिसतात ते बटाट्याचे काप, असे खाल्ले तरी छान लागतात. पण आपल्याला आता भाजी करायची आहे. कढईतले तेल कमी करून जिरा मोहरी घातली. त्यानंतर कढीपत्ताही घालून घेतला व उभा कापलेला कांदा तोही त्याच्यामध्ये घातला. बारीक गॅसवरतीच कांदा परतला, छान असा परतून घेते. तो छान परतल्यानंतर त्यात आपण जो कापलेला टोमॅटो होता तो घालायचा. टोमॅटो घातल्यानंतर एकसारखं हलवून घेते थोडंसं. त्यानंतर त्यात लाल तिखट घातलं, हळदी घातली थोडी, तेही मिक्स करून घेते छानपैकी. आणि मग त्यानंतर धना पावडर घातला, हलवून घेते. सगळीकडून एकसारखं हलवते. नंतर कांदा लसूण मसाला घातला. आणि घरामध्ये किचन किंग मसाला होता, तोही थोडासा ॲड केला. छान असे मसाले परतल्यानंतर त्याच्यामध्ये तळलेलं कारलं घातलं आणि तळलेला बटाटाही घालून घेतला. ते हलवून घेते सगळं एकसारखं मिश्रण. त्यानंतर त्याच्यावरती मीठ घालून घेते. आपल्या चवीनुसार मीठ घालायचं. मीठ घातल्यावरती सगळीकडून मसाला लागेल असं परतवून घ्यायचं, जेणेकरून मसाला मीठ सगळीकडे लागलं पाहिजे. आणि एक वाफ काढून घेते. जास्त वेळ लागणार नाही, 5 मिनिटानंतरच आपली कारल्याची भाजी तयार झालेली आहे. छान असं तिला कलर आलेला आहे. आणि जास्त वेळ शिजवायची गरज नाही, पाणी टाकायची गरज नाही. तुम्ही पाहू शकता, खूप छान दिसत आहे. आणि मी ही प्लेटमध्ये काढून घेते. प्लीज आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा.